प्रकल्प करत असताना महानगरपालिकेने त्याच्यामध्ये विशेषतः लक्ष द्यायला पाहिजे होतं, की हे प्रकल्प जे चाललेत किंवा जे मंजूर करून आलेत, ते प्रकल्प इथं गरजेचे आहेत का? त्याच्यावरही काम व्हायला पाहिजे होतं. आणि तो तसा एरिया आहे का? म्हणजे ज्या भागामध्ये खरं तर आपल्याकडे एक चांगलं ससूनच्या धर्तीवरती एक हॉस्पिटल होणं गरजेचं आहे. कारण उपनगर खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आणि ते असं वाढत नाही, की ते एवढे झपाट्याने वाढत आहेत, की ह्या सुविधा देत असताना त्या खूप मोठी लोकांची कोविडसारख्या या सगळ्या महामारीमध्ये त्याची नितांत गरज होती. तसं एखादं मोठं हॉस्पिटल होणं गरजेचं होतं. मी शिवसेनेच्या माध्यमातून आरोग्य प्रमुखांना भेटून त्यावेळचे आमचे तत्कालीन गटनेते पृथ्वीराजदादा सुतार आणि शहर प्रमुख संजय मोरे यांच्या माध्यमातून आम्ही त्या प्रकल्पाला पुन्हा एकदा जिवंत करण्यासाठी प्रयत्न केले. गटनेत्यांनी ₹10,00,000 निधी दिला. परंतु इथं कुठल्याही पक्षांनी प्रयत्न केल्यानंतर हे चालू झालं नाही. पण मला आजही आठवतंय, की आम्ही त्यावेळेला पृथ्वीराज सुतारांनी, गटनेत्यांनी तिथं त्यावेळेला पत्रकार बंधूंना एकच शब्द दिला होता, की हे जर 2 महिन्याचा कालावधी मी दिलाय. 2 महिन्याच्या कालावधीत जर नाही झालं, पाहिजे त्या स्टेजवरती येऊन तुमची दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे. आणि त्यानंतर लगेचच त्यांनी इमिजिएट त्या सगळ्यावरती कामकाज चालू केलं, कारवाई चालू केली आणि आज त्या ठिकाणी ज्या प्रसूतिगृह आहे ते चालू झालं. ओ-पी-डी चालू झाली. मयताचे पास चालू झाले. त्याच्यावरची डागडुजी चालू झाली आणि अतिशय चांगल्या स्थितीमध्ये ते हॉस्पिटल आलेलं आहे. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.